नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आणि त्रिशूला एमसीक्यू सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण घेऊन आलोय बघा काय सीएचओ महाराष्ट्र स्पेशल एपिसोड्स। कोणासाठी? जे विद्यार्थी सीएचओ साठी तयारी करत आहात, सीएचओ 2025 येणाऱ्या वॅकन्सीसाठी त्यांच्यासाठी काय स्पेशल एपिसोड्स आपण त्रिशूला सिरीजमध्येच कंबाईन करून आणलेला आहे। ओके, चला ह्याच्यामध्ये आपण कुठली एक्झामला टार्गेट करत जाणार आहोत। नॉर्सेट 10, सीएचओ महाराष्ट्र, डीएमईआर, डीएचएस आणि सीआरई, आरआरबी, ईएसआयसी आणि आपले नर्सिंग मधले सर्व एक्झामला आपण टार्गेट करत जाणार आहोत। पण स्पेशली कुठे? सीएचओ महाराष्ट्र, कारण जे कम्युनिटी बेस्ड जे मॅक्झिमम क्वेश्चन्स येणार आहेत त्याला तिकडे आपलं थोडे जास्त लक्ष असणार आहे। ओके, चला मग सुरुवात करणार आहोत। एपिसोड नंबर किती? एपिसोड नंबर 22। कोणी जे पहिल्यांदा बघत आहे ही डायरेक्ट 22 एपिसोड मध्ये, त्यांनी कुठनं सुरुवात करायचं आहे? यांनी सुरुवात करायचं आहे 22 नंबर पासून। ओके, मग ह्यांचं सगळी जे कॉन्सेप्ट आपण क्लिअर करत आलेलो सगळी तुम्हाला लक्षात येणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला शॉर्ट नोट बनवायचं आहे। त्याच्यामध्ये आपण सर्व नर्सिंग सब्जेक्टची मिक्स क्वेश्चन पेपर असणार आहे, म्हणजे एमसीक्यू सगळ्यांचं असणार आहे। सर्व सब्जेक्ट ही मराठी मधले पहिल्यांदा आपण घेऊन आलोय। चला मग सुरुवात करणार आहोत आपण त्रिशूला सिरीजचे 22 नंबर एपिसोड। बघा काय म्हणते आजचं मोटिवेशन, काय म्हणते बघा। जर तुम्ही कल्पना करू शकत असाल तर, बघा काय म्हणते, जर तुम्ही कल्पना करू शकत असाल तर तुम्ही ते साध्य करू शकता। जर तुम्ही ते स्वप्न पाहू शकत असाल तर ते तुम्ही बनवू शकता। आपल्याला काय व्हायचं आहे? कम्युनिटी हेल्थ ऑफिसर नाही, शेवटला काय? शेवटला आपल्याला नर्सिंग ऑफिसरच व्हायचं आहे। ओके, आपण सीएचओ पण चांगला जॉब आहे, त्याच्यापेक्षा नर्सिंग ऑफिसर ही एकदम चांगलं आहे। फक्त हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती आहे म्हणून थोडं मी तुम्हाला सांगतो बरं का, एकदम बेस्ट सीएचओच आहे, फक्त परमनंट नाहीये, एवढीच प्रॉब्लेम आहे। ओके, चला मग आपण तयारी करणार आहोत नर्सिंग ऑफिसर आणि सीएचओ कम्युनिटी म्हणजे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर होण्याची ही। कारण आपल्याला काय व्हायचंय? ऑफिसर व्हायचंय। मग आपल्याला काय करावं लागेल? हार्डवर्क तर नक्की करावं लागेल, हार्डवर्क नक्की करावं लागेल, नाहीतर आपल्याकडे ऑप्शनच नाहीये। कोणी म्हणत असेल तुम्हाला स्मार्ट वर्क करा, स्मार्ट वर्क पण चांगलं आहे, पण ते शॉर्ट एकदम तुम्हाला लास्ट पर्यंत नेऊ शकत नाहीये। पण हार्डवर्क आज किंवा उद्या तुम्हाला तुमच्या काय स्वप्नापर्यंत पोहोचू शकते। ओके, चला मग सुरुवात करूया हा एपिसोडची। चला मग सगळ्यांनी काय करायचं? पहिल्यांदा लाईक करायचंय आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक द्यायचा आहे। काय द्यायचंय? फीडबॅक द्यायचं, तुम्हाला कसा वाटतंय हा सिरीज। आणि त्याच्यासोबत जे विद्यार्थी सीएचओ, डीएमईआर, डीएचएस, डीएमईआर आणि डीएचएस, त्याच्यासोबत जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे नॉर्सेट 10चे वगैरे तयारी करत असेल, मराठी मीडियमचे तुमचं मित्र आणि मैत्रीण कोणी असेल तर त्यांना ही चॅनल रेफर करत जावा बरं का। आणि त्याच्यासोबत जे विद्यार्थी जेएनएम आणि बीएससी नर्सिंग मध्ये आहेत, ओके, जे फायनल इयरला असो किंवा पहिल्या इयर पासून असो, सगळ्यांनी ही काय आपली चॅनलचं लिंक शेअर करा। ओके, सबस्क्राईब करा, त्याच्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग सुरुवात करणार आहोत आपण आजचे पहिले क्वेश्चन। ओके, जे लास्ट एपिसोड मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं याचे उत्तर कॉमेंटमध्ये करायला। चला मग कुठली उत्तर बरोबर आहे तुम्हाला आज बघायचं आहे। ड्यू टू, बघा काय झालेलं आहे? ड्यू टू हाय सेन्सस म्हणजे पेशंट खूप झालेलं आहे। सेन्सस म्हणजे काय? पेशंटची संख्या वाढलेली आहे। It has been necessary for a number of clients to be transferred to other units within the hospital. बघा संख्या जास्त, पेशंटची संख्या जास्त वाढलेला आहे, मग आपल्याला काय नेसेसरीच आहे, काय ट्रान्सफर करायचं आहे पेशंटना विदिन द हॉस्पिटल, सेम हॉस्पिटलमध्ये बरं का, म्हणजे फक्त वार्ड मधलं चेंजेस करायचं आहे, ह्या वार्ड मधलं दुसऱ्या वार्ड मध्ये। बघा काय म्हणते, which client should be transferred to the postpartum unit. ह्या 4 पेशंट खाली आपल्याला दिलेलं आहे। ओके, ह्याचा मधलं कुठला पेशंटला आपण पोस्टपार्टम युनिटला पाठवणार आहेत। ओके, बघा काय काय दिलेलं ऑप्शन मध्ये, अ 66 year old female with a gastroenteritis इन्फेक्शन झालेलं आहे, अ 40 year old female with a hysterectomy. ओके, टॉमी म्हणजे काय? रिमोल, काय काढलेलं आहे बघा, रिमोल ऑफ बघा। आणि तिसरं काय म्हणते बघा, अ 27 year old मेल विथ अ सिव्हिअर डिप्रेशन बघा पेशंट, आणि 20 year old मेल विथ अ अल्सरेटिव्ह कोलायटिस। बघा काय काय ह्याच्यामध्ये 4 पेशंट आपल्याला दिलेले आहे। आपल्याला कुठे पाठवायचं आहे? आता गरजच आहे आपल्याला ह्या 4 पैकी एक पेशंटला कुठे पाठवायचं आपल्याला? पोस्टपार्टम युनिटला। मग आपल्याला कुठली पेशंटला रेफर म्हणजे ट्रान्सफर करायचं आहे बघायचं आपल्याला। ओके, चला मग सुरुवात करूया। पहिली पेशंट काय? 66 year old विथ अ गॅस्ट्रोएंटरायटिस। कुठले? गॅस्ट्रोएंटरायटिस आहे, गॅस्ट्रोएंटरायटिस। आयटिस म्हणजे पटकन लक्षात आलं असेल तुम्हाला, पेशंटला काय झालंय? इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ कुठे? गॅस्ट्रो म्हणजे स्टमक मध्ये झालेलं आहे, एंट्राय म्हणजे कोलॉन मध्ये वगैरे। ओके, ह्याला काय रिक्वायर्ड आहे? हा पेशंटला रिक्वायर आहे कशाची? मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे हा पेशंटसाठी, मेडिकल ट्रीटमेंट। मग इन्फेक्शन झालं असेल तर तुम्ही काय देणार? अँटीबायोटिक देणार, तुम्ही अँटीबायोटिक देणार। त्याच्यासोबत आयव्ही फ्लुइड्स,
IV फ्लुइड द्यावा लागेल आणि इलेक्ट्रोलाइट, बरं का, इलेक्ट्रोलाइट मॉनिटरिंग करावं लागणार आहे या पेशंटसाठी. मॉनिटरिंग आणि इन्फेक्शन आहे, इन्फेक्शन कंट्रोल पण बघायला पाहिजे. ही झालं हा पेशंटसाठी. मग हा पेशंटला पोस्टपार्टम मध्ये पाठवायची काय गरज आहे का? वाटते का तुम्हाला? नाही. ही तिथेच काय होणार आहे, ट्रीटमेंट होऊ शकतं. मग इकडे पाठवायची काय गरज आहे का? नाही. मग होल्डवर ठेवा. मग दुसरी काय म्हणते बघा, अ 40-year-old फिमेल आहे विथ हिस्ट्रेक्टोमी. बघा काय म्हटलेलं आहे, हिस्ट्रेक्टोमी. हिस्ट्रेक्टोमी म्हणजे काय? हिस्ट्रेक्टोमी टोमी म्हणजे काय? रिमूव्ह. काय रिमूव्ह केलेलं आहे? सर्जिकल रिमूव्हल ऑफ काय? सर्जिकल रिमूव्हल ऑफ काय काढलेलं आहे? ऑफ युटेरस. युटेरस काय रिमूव्ह केलेला आहे, सर्जिकल रिमूव्हल म्हणजे काय? हिस्ट्रेक्टोमी. मग हा पेशंटसाठी आपल्याला महत्त्वाचं आहे पोस्ट ऑपरेटिव्ह केअर. मग ऑपरेशन झालंय, मग त्याच्यानंतर जे पोस्ट ऑपरेटिव्ह तर झालेलं आहे आणि त्याच्यानंतरचे जे केअर आपण देणार आहोत त्याला आपण काय म्हणणार आहोत? पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणणार आहे. त्याच्या केअर मध्ये काय काय द्यायचं आपल्याला? पोस्ट ऑपरेटिव्ह केअर हा पेशंटसाठी नीड आहे. याच्यामध्ये काय येऊ शकतो? पेन मॅनेजमेंट येऊ शकते आणि जे इन्सिजन घेतलं होतं इन्सिजन केअर म्हणा, इन्सिजन केअर. त्याच्यासोबत व्हायटल सायन्स मॉनिटर करायचं आहे स्टार्टिंगला, कारण अनस्थेशिया देऊन जस्ट आलेल्या बाहेर पेशंट हे झालं. आणि त्याच्यासाठी नंतर अँब्युलेशन थोडीफार करावंच लागणार, कारण डीव्हीटी वगैरे होऊ शकतो. आणि युरिनरी आउटपुट वगैरे बघावं लागेल. ओके. आणि त्याच्यासोबत अजून काही इमोशनल सपोर्ट वगैरे आपल्याला द्यावं लागेल. मग ही सगळी आपण कुठे देणार आहोत? ही ऑलरेडी सर्जरी झालेला पेशंट आहे. ह्या पेशंटला नीड आहे पोस्ट ऑपरेटिव्ह युनिट. पोस्ट ऑपरेटिव्ह युनिटचं गरज आहे. पोस्ट ऑपरेटिव्ह युनिटचं गरज आहे. मग हा पेशंटला आपण काय करू शकतो? ट्रान्सफर करू शकतो. मग ही आपलं चुकलं. ही उत्तर काय होल्डवरती ठेवून टाकूया आपण. नेक्स्ट काय म्हणते बघा, अ 27-year-old विथ अ सिव्हिअर डिप्रेशन. बघा काय पेशंटला सिव्हिअर डिप्रेशन आहे. मग डिप्रेशन असेल तर ही पेशंटला काय गरज आहे? ही नीड सायकॅट्रिक वॉर्ड. बरं का, ही नीड सायकॅट्रिक वॉर्ड. त्याला सायकॅट्रिक वॉर्डची गरज आहे. मग सायकॅट्रिक वॉर्ड मध्ये काय देणार? एक पेशंटला काय काय गरज आहे सध्याला? त्याचं हेल्थ असेसमेंट गरज आहे. हेल्थ असेसमेंट करावं लागेल, सायकॅट्रिक युनिटमध्येच करावं लागेल बरं का हे सगळे. आणि काउन्सिलिंग, कारण डिप्रेशन मध्ये आहे पेशंट. डिप्रेशन म्हणजे पटकन लक्षात यायला पाहिजे सुसायडल रिस्क मॉनिटरिंग. ओके. सुसायडल रिस्क मॉनिटरिंग आपल्याला बघावं लागेल. डिप्रेशन मध्ये आहे पेशंट बरं का, हे म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. एक झालं. आणि सिक्युअर एन्व्हायरमेंट म्हणजे त्याच्या जवळ काही असलं काय म्हणू शकतो, शार्प इन्स्ट्रुमेंट वगैरे काही ठेवायचं नाही बरं का. ही सायकॅट्रिक पेशंट झालं म्हणजे हे सिव्हिअर डिप्रेशन मध्ये होता. हे पेशंटला पण गरज आहे का पोस्टपार्टम युनिटची? नाही. ओके. सॉरी, इथं पोस्ट ऑपरेटिव्ह नाही बरं का, पोस्टपार्टम आहे. सॉरी, जे ENC म्हणतो बघा, अँटीनेटल केअर आणि PNC पोस्ट नेटल केअर, हे पोस्ट नेटल म्हणतो बघा. सॉरी, ENC आणि इथे काय म्हटलेलं? पोस्टपार्टम म्हटलेलं आहे ज्यावेळी. ओके. हे आपलं चुकलेलं बरं का. आपण काय म्हटलो मी इथे? एक मिनिट जस्ट आपण रिवाइज करूया. कुठे गेलं? हिस्टेक्टोमी पोस्ट ऑपरेटिव्ह नाही. ओके. पोस्ट ऑपरेटिव्ह सर्जरी नंतर आपण पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणू शकतो, पण इथं क्वेश्चन मध्ये काय मेन्शन केलेलं आहे त्यांनी? पोस्टपार्टम म्हणजे काय? आफ्टर चाइल्ड बर्थ बरं का. आफ्टर चाइल्ड बर्थ किती? 6 वीक पर्यंत जे पिरियड असतो त्याला आपण काय म्हणतो? पोस्टपार्टम म्हणतो बरं का. हे लक्षात घ्या. इथं आपण थोडे कन्फ्युजन झालंय. कशासाठी? पोस्ट ऑपरेटिव्ह आणि पोस्टपार्टम मध्ये. पोस्ट ऑपरेटिव्ह नंतर जे ऑपरेशन होऊन झाल्यानंतर जे केअर असतो त्याला आपण काय म्हणतो? पोस्ट ऑपरेटिव्ह केअर. इथं काय म्हटलेलं आहे? पोस्टपार्टम म्हटलेलं आहे. मग चाइल्ड बर्थ नंतर जे डिलिव्हरी नंतर 6 वीक असतो त्याला आपण काय म्हणतो? पोस्टपार्टम म्हणतो बरं का. आता पोस्टपार्टम युनिटला पाठवायचंय. मग ही आफ्टर चाइल्ड बर्थ पेशंट वाल्यांनाच पाठवायचं आहे. आता मेल वाल्यांना पाठवणार आहे का आपण? नाही. हे फिमेल मध्ये आपला डाऊट होता. आता हे गॅस्ट्रोएंटरायटिस पण कॅन्सर झाला. मग इझिली आपलं उत्तर भेटलं दुसरा. बघा आपण थोडी कन्फ्युजन झालो क्वेश्चन वाचताना. कधी पण क्वेश्चन नीटनं वाचायचं बरं का, तुम्ही पण आणि मी पण. ओके. चला मग हे काय? अ 27-year-old मेल विथ अ सिव्हिअर डिप्रेशन, हे पण झालं, हे पण कॅन्सल झालं. आता पोस्टपार्टम म्हणजे मेल येणार आहे का? हे डायरेक्टली कॅन्सल झालं. मग अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये काय देणार तुम्ही? त्याच्यामध्ये बवेल रेस्ट द्यावा लागते बरं का. बवेल रेस्ट द्यावं लागते. त्याच्यासोबत न्यूट्रिशनल थेरपी वगैरे द्यावं लागते. न्यूट्रिशनल थेरपी. मग आपलं उत्तर इझिली आपल्याला भेटलेलं आहे. कशामुळे? जस्ट आपण फोकस केल्यामुळे. जे मेन पॉईंट होतं त्याला आपण फोकस केलो म्हणून आपलं उत्तर लवकर भेटलं. नाहीतर मी ह्याच्यामध्ये पण डिटेलली गेलो असतो. ओके. चला मग आपलं उत्तर भेटलेलं आहे
कुठली दुसरा उत्तर, दुसरा उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके चला मग नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया आपण. बघा CHO ची क्वेश्चन आले बघा. आता कम्युनिटी हेल्थ ऑफिसर होण्याचे जे त्यांचं स्वप्न आहे हे पटकन उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा काय म्हणते, मिनिमम ANC विजिट. ANC म्हणजे काय, अँटीनेटल केअर. अँटीनेटल केअर, अँटीनेटल केअरची विजिट किती असते यांनी विचारलेलं आहे. मिनिमम पहिल्या ऑप्शन मध्ये दिले 3, 4, 5, 9. 9 आहे का, 9 महिने असते म्हणून. ओके चला मग आपण बघूया ANC विजिट बद्दल. बघा याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे का, मिनिमम म्हटलेलं आहे. ओके मिनिमम म्हणजे काय, मिनिमम एवढी तरी व्हायलाच पाहिजे. मग मॅक्झिमम असू शकतं किती पण. आपण क्वेश्चन मध्ये थोडे लक्ष देऊया. जस्ट आपण जसं चुकलं ना ह्याच्यामध्ये पण चुकी होऊ शकतात. फक्त एक इम्पॉर्टंट पॉईंट चुकलं ना आपलं आन्सर पण चुकू शकते बरं का. मिनिमम ANC विजिट म्हटलेलं आहे. चला आपण ANC विजिट बद्दल थोडक्यात बघूया. काय आता आपण काय बघणार आहे, ANC अँटीनेटल केअर विजिट. अँटीनेटल केअर विजिट आपण बघणार आहोत. ओके आयडियली किती असते बाबा, आयडियली ANC विजिट किती असते, हे असणार आहे विजिट आयडियली 13. तुम्ही म्हणतील तर प्रेग्नन्सी जर 9 महिन्याची असते तुम्ही 13 कसं काय करणार. मग बघूया. जे आयडियली आपण किती म्हटलं 13, याच्यामध्ये जे फर्स्ट तुम्ही किती म्हटलं 9 महिने. ओके एवढं लक्षात ठेवा, प्रेग्नन्सी किती असते 9 महिने. जे फर्स्ट 7 मंथ असणार आहे, फर्स्ट 7 मंथ. मग ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, एव्हरी मंथ एक विजिट करणार आहेत. किती, एव्हरी मंथ एक विजिट. बघा 7 महिन्याला 7 विजिट, मग किती झाले, म्हणजे एव्हरी मंथला एक म्हणजे काय, प्रत्येक महिन्याला एक, किती महिने 7 महिने. मग किती विजिट होणार इथे होणार 7 विजिट. मग त्याच्यानंतर जे ड्युरिंग, कधी ड्युरिंग 8वा महिना असणार त्याच्यामध्ये आपण किती करणार विजिट, त्याच्यामध्ये करणार आहे आपण एव्हरी 15 दिवसाला, एव्हरी 15 डेज. मग एक महिन्यात किती दिवस असते 30, मग 15 दिवसाला एक म्हणजे इथं झाले 2. मग ड्युरिंग 9 मंथ, 9 महिना असताना आपण किती विजिट करणार आहोत, ही करणार आहोत एव्हरी वीक, प्रत्येक वीकला एक विजिट. मग एक महिन्यामध्ये किती वीक असतात, 4 असते. मग इथे होणार आपलं 4 विजिट. मग टोटल किती झाले बघा, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10 आणि टोटल झाले 13. मग आपला आयडियली ANC विजिट किती असणार आहे, 13 असणार आहे. ओके आपल्या लक्षात पटकन लक्षात आले किती असणार आहे आयडियली, हे पण विचारू शकते बरं का. हे काय 13. मग इथं काय विचारलेलं आहे, मिनिमम ANC विजिट. बघा 13 तर आयडियली व्हायला पाहिजे, पण एवढं नाही झालं तर मिनिमम एवढा तरी नक्की व्हायलाच पाहिजे. मग आपण ते किती या बघू. काय विचारलेलं आहे, मिनिमम ANC विजिट, मिनिमम ANC विजिट एवढं तर नक्की व्हायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे बरं का. 2 प्रकार म्हणजे काय, मिनिमम अँटीनेटल विजिट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, उत्तर किती असणार आहे 4 असणार आहे. पण अकॉर्डिंग टू WHO थोडी वेगळी आहे आणि आपलं जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 4च आहे, पण थोडी जे काय म्हणू शकतो आपण, जे टाइम आहे ते पिरियड वेगळे असू शकतो बरं का. मग आपण पहिले बघू अकॉर्डिंग टू WHO नाही WHO. अकॉर्डिंग टू WHO किती सगळ्यांना माहिती आहे 4 विजिट असणार आहे. ओके हे झाला पहिला विजिट, हे दुसरा विजिट, हे तिसरा विजिट आणि हे चौथा विजिट. त्याच्यानंतर 5वा आहे का, नाही मिनिमम बरं का, 5वा असू शकतो पण मिनिमम एवढा तर आपल्याला नक्की करायचं आहे. त्याच्यामध्ये असणार आहे, पहिला असणार आहे 16 वीकला, त्याच्यानंतर 24 to 28 वीक. किती 24 to 28 वीक. पहिला असणार आहे 16 नंतर 24 ते 28 वीक आणि तिसरा असणार आहे 32 वीक आणि चौथा असणार आहे 36 वीक. ठीक आहे अकॉर्डिंग टू WHO. मग त्याच्यानंतर असणार आहे अकॉर्डिंग टू कोण, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नाही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बरं का. याचे किती, याचे पण किती 4 विजिट असणार आहे. मग पहिला, हे दुसरा आणि हे तिसरा आणि हे चौथा, मिनिमम किती 4 विजिट असणार आहे. त्याच्यामध्ये बघा लेस दॅन 12 वीक, 12 वीकचा अगोदर काय म्हणू शकतो, ॲज सून ॲज पॉसिबल, 12 महिने नाही 12 वीकचा आत एक विजिट नक्की व्हायला पाहिजे असं म्हणते कोण, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हे झालं लेस दॅन 12 वीक. त्याच्यानंतर 14 ते 26 वीक, 14 to 26 वीक एक झाला. त्याच्यानंतर 28 to 34 वीक मध्ये एक व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर 36 to 40 वीक मध्ये एक विजिट व्हायला पाहिजे. बघा दोन्ही मध्ये किती मिनिमम आहे, 4च आहे. फक्त काय थोडी जे वीक मध्ये चेंजेस आहे, पण आपण जास्त फॉलो कुठलं करायचं, आपलं इंडियावाल्यांचं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे डिक्लेअर केलेलं आहे त्यांचं आपण फॉलो करणार आहे. ज्यावेळी तुम्ही ऑफिसर होऊन जाणार ना ड्युटीला, त्यामध्ये एवढं तुम्हाला फॉलो करायचं. हा बाबा एक ANC विजिट म्हणजे ANC रजिस्ट्रेशन झालं, मग तुम्हाला काय करावं लागेल, लेस दॅन 12 वीक मध्ये ॲज सून ॲज पॉसिबल तुम्हाला ही विजिट करावं लागेल. आता लक्षात आले, रजिस्ट्रेशन म्हणजे ते पण आता सांगून टाकतो तुम्हाला. म्हणजे
लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. ज्यावेळी तुम्ही फर्स्ट व्हिजिट काय म्हणू शकतो, फर्स्ट व्हिजिटला आपण काय म्हणणार बघा, जे व्हिजिट होता हे झालं पहिले. आपण इकडे या बघूया, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे फर्स्ट व्हिजिट किती लेस दॅन 12 वीक मध्ये करायचे आहे. ज्या व्हिजिटला आपण काय म्हणणार, फर्स्ट व्हिजिटला आपण म्हणणार आहे बुकिंग व्हिजिट. काय म्हणतो आपण, बुकिंग व्हिजिट. का, आपण रजिस्ट्रेशन करणार आहे, ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन पण म्हणू शकतो, रजिस्ट्रेशन व्हिजिट. ओके. मग जे फिमेल आहे, जे प्रेग्नेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, बुकिंग केस. काय म्हणतो आपण, बुकिंग केस. मग जे प्रेग्नेंट वुमन आहे काय म्हणू शकतो आपण, आफ्टर फर्स्ट व्हिजिट. आफ्टर फर्स्ट व्हिजिट फिमेलला काय म्हणू शकतो आपण, फिमेल ऑल्सो नोन ॲज काय म्हणतो आपण, बुकिंग केस म्हणतो, बुकिंग केस. बरं काय, हे झालं फर्स्ट व्हिजिटला आपण काय म्हणतो, बुकिंग व्हिजिट. ओके. जे बघा त्याचं फर्स्ट व्हिजिटला आल्यावर आपण काय करणार आहे फंक्शन, हे पण आपलं लक्षात असायला पाहिजे. बुकिंग व्हिजिट काय म्हटलं मी, बुकिंग व्हिजिट म्हणजे बुकिंग करणार आहे आपण, रजिस्ट्रेशन करणार आहे असं म्हणायचं आहे, बुकिंग व्हिजिट. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचंय, कामं काय काय करायचं आहे त्यावेळी आल्यावर आपल्याला. मग करणार आहे आपण ॲट बुकिंग व्हिजिटमध्ये. ॲट बुकिंग व्हिजिट मध्ये काय काय करणार आहे, मेन एकदम इम्पॉर्टंट आहे रजिस्ट्रेशन. एनसी कार्ड वाटायचं आहे रजिस्ट्रेशन करून. रजिस्ट्रेशन ऑफ कशाची करणार, प्रेग्नेन्सीचा. रजिस्ट्रेशन ऑफ प्रेग्नेन्सी एक झालं. त्याच्यानंतर एकदम महत्वाचं आहे वेट. कधी कधी आपण हाईट पण चेक करतो बरं का, हे पण इम्पॉर्टंट आहे, पण ह्याच्यामध्ये वेट खूप महत्वाचं आहे. ओके, हे झालं. आणि त्याच्यानंतर अजून काय देणार आपण, आयरन फोलिक ऍसिड टॅबलेट डिस्ट्रीब्युशन करणार. कुठले, आयरन फोलिक ऍसिड, IFA कम्प्लीट लिहून घ्या. आयरन आणि फोलिक ऍसिड मेडिसिन डिस्ट्रीब्युट करणार. त्याच्यासोबत इन्व्हेस्टिगेशन पण करायचं असतं बरं का. इन्व्हेस्टिगेशन एकदम इम्पॉर्टंट, कुठले, HB आपल्याला चेक करायचं आहे. काय, HB. त्याच्यासोबत अजून काय करू शकतो तुम्ही, RBC. त्याच्यासोबत इम्पॉर्टंट अजून एक आहे बघा, ABORH. ABORH ह्याच्यामध्ये ब्लड ग्रुप आपल्याला चेक करायचा आहे. फर्स्ट व्हिजिटमध्येच करायचं बरं का, नंतर करतो 5 महिन्याने करतो असं नाही करायचं. ही HB आणि ब्लड ग्रुपिंग कंपल्सरी व्हायलाच पाहिजे. त्याच्यासोबत थायरॉइड प्रोफाईल, थायरॉइड प्रोफाईल. अजून काय म्हणू शकतो, अल्बुमिन वगैरे, हे पण चेक लिहून घ्या. अल्बुमिन वगैरे पण चेक करू शकता आपण. इम्पॉर्टंट काय, ABO ब्लड ग्रुपिंग आणि HB ही कंपल्सरी आपल्याला काढायचं आहे. आणि त्याच्यासोबत व्हायरल मार्कर्स पण आपण काढू शकतो. कुठली कुठली, HIV, HCV, हेपॅटायटिस C व्हायरस, हेपॅटायटिस B व्हायरस, ही आपण काढू शकतो. हे काय झालं, बुकिंग व्हिजिट मधलं झालं. मग चला आपलं उत्तर काय होता, आपण बघितलं मिनिमम ANC व्हिजिट किती असणार आहे, 4. ANC व्हिजिट आयडियली 13. एवढं तुमच्या लक्षात असायला पाहिजे. 9 आहे का, नाही. 4 होता का, सॉरी 5 होता का, नाही. 3 पण नव्हता. मग आयडियली असणार आहे 4 व्हिजिट. किती, 4 व्हिजिट असणार आहेत. मग आपले दुसरा उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला मग नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आपण बघूया. बघा, अ पर्सन हॅज काय, अ पर्सन हॅज अ लॉस्ट हिज लेग. बघा त्याचं काय झालेलं आहे, लॉस झाले, त्याचं लेग लॉस झालेलं आहे इन एन ऍक्सिडेंट. कुठे, ऍक्सिडेंट मध्ये. बिकॉज ऑफ बघा काय म्हणते, विच ही इज नॉट एबल टू वॉक. दिस इज, ह्याला आपण काय म्हणतो बघा, थोडी ट्रिकी क्वेश्चन. क्वेश्चन तुम्हाला समजलं ना, उत्तर नक्की येणार आहे. बघा, अ पर्सन हॅज अ लॉस्ट हिज लेग म्हणजे त्याचं काय झालेलं आहे, लॉस्ट हिज लेग म्हणजे त्यांनी त्याचा पाय गमावलेला आहे. कुठे, ऍक्सिडेंटमध्ये. बिकॉज ऑफ विच, त्याच्यामुळे काय झालेलं आहे त्याला, विच ही इज नॉट एबल टू वॉक. मग आपल्याला काढायचंय हिची लॉस्ट ऑफ लेग, जे हिज लेग आहे हे कुठल्यामध्ये येते, डिसीज मध्ये का, डिसेबिलिटी मध्ये का, इम्पेअरमेंट मध्ये का, हँडिकॅप मध्ये येते, आपल्याला बघायचं आहे. ओके, चला आपण थोडक्यात बघूया. कुठलं, हे लेवल ऑफ प्रिव्हेन्शन मधलं बरं का. लेवल ऑफ प्रिव्हेन्शन मध्ये काय म्हणू शकतो आपण, सिक्वेन्स ऑफ डिसीज आहे. सिक्वेन्स ऑफ डिसीज कसा प्रकारे ही डिसीज सिक्वेन्स असणार आहे. बघा, जे स्टार्टिंगला काय होणार आहे, डिसीज होणार आहे. ओके, त्याच्यानंतर इम्पेअरमेंट होणार आहे. मी डिटेलमध्ये सांगतो बरं का. हे इम्पेअरमेंट, त्याच्यानंतर डिसएबिलिटी, मग शेवटला होणार आहे हँडिकॅप. हँडिकॅप नाही, हँडिकॅप. बघा ही काय, ही सिरीज आहे. हे असंच होतं बरं का, ही लक्षात ठेवा. DIDH हे याची ट्रिक आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला काय विचारू शकतात बरं का. ही ऑलरेडी कुठली स्टेटमध्ये खूप एक्झाम झाले ना CH मध्ये, ही विचारलेले क्वेश्चन आहे बरं का. हे लक्षात ठेवायचे. DIDH म्हणजे डिसीज,
इम्पेअरमेंट, डिसेबिलिटी नंतर येते बरं का, डिसीज पहिलं, त्याच्यानंतर इम्पेअरमेंट, इम्पेअरमेंट नंतर डिसेबिलिटी, डिसेबिलिटी नंतर हँडिकॅप. ओके, बघा आपण थोडं डिटेलमध्ये बघूया. चला, पहिला काय होतं, डिसीज. बघा डिसीज मध्ये काय होणार, खाली लिहून घेतो मी. पहिला काय, डिसीज. डिसीज मध्ये काय होणार आहे, डिसीज म्हणजे काय, डिसीज म्हणजे रोग, सगळ्यांना माहिती आहे. मग ह्याच्यामध्ये काय होणार आहे, डिसीज म्हणजे काय, एक इन्सिडेंट आहे. काय म्हणू शकतो आपण, एक काय, एक इन्सिडेंट आहे किंवा काय म्हणू शकतो, एक इव्हेंट आहे. ह्याच्यामध्ये काय होतं बाबा, काहीतरी घटना घडतो, घटना घडतो, त्याच्यामध्ये आपण समजूया ऍक्सिडेंट. काय समजूया, ऍक्सिडेंट होत आहे असं आपण समजूया. हे झालं ऍक्सिडेंट. मग डिसीज नंतर काय होतं, डिसीज नंतर होता इम्पेअरमेंट. काय होता, इम्पेअरमेंट. काय होता, इम्पेअरमेंट होता. मग इम्पेअरमेंट मध्ये काय होतं, इम्पेअरमेंट म्हणजे हानी. काहीतरी आपण हानी होते म्हणजे काहीतरी आपण गमावतो. ह्याच्यामध्ये काय म्हणू शकतो, डेफिसिट. काय म्हणू शकतो आपण, डेफिसिट. डेफिसिट म्हणजे काय, अनॉटॉमिकली आणि फिजिओलॉजिकली लॉस ऑर्गन. काय, अनॉटॉमिकली आणि फिजिओलॉजिकली. अनॉटॉमिकली म्हणजे काय, जे आपलं स्ट्रक्चर असतो ते आपण गमवतो. फिजिओलॉजिकल मध्ये त्याचे फंक्शन आपल्याला काय होणार नाही, म्हणजे फायदा होणार नाहीये. अनॉटॉमिकली आणि फिजिकली लॉस होत आहे. कुठले, इम्पेअरमेंट मध्ये. याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, हे एक घटना घडली, त्याच्यामध्ये ही काय, कमतरता म्हणू शकतो आपण, किंवा कमी म्हणा. एक मिनिट, कमी 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 कमी, हा, ह्याच्यामध्ये काय, कमतरता किंवा कमी होणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, ऍक्सिडेंट नंतर काय झालंय, हे एक्झाम्पल आहे बरं का, ही एक एक्झाम्पल आहे. एक घटना घडली, त्याच्या घटनेचं नाव आहे ऍक्सिडेंट. त्याच्यामध्ये लॉस ऑफ लेग किंवा फूट म्हणा, त्यांनी गमावलंय. कशामध्ये, इम्पेअरमेंट. बघा काहीतरी एक घटना घडली, ऍक्सिडेंट, त्याच्यामध्ये इम्पेअरमेंट झालंय. इम्पेअरमेंट म्हणजे काय, लॉस ऑफ फूट किंवा लॉस ऑफ लेग असा अर्थ होतोय. म्हणजे काहीतरी आपण गमावलं, म्हणजे हानी झालं आपल्याला. ओके, हे झालं. ह्याच्यानंतर काय होतं, आता डिसीज झालं. डिसीज मध्ये काय, एक इन्सिडेंट घडलं, त्याच्यामध्ये इम्पेअरमेंट, काहीतरी कमतरता भेटलं. आता डिसएबिलिटी. डिसएबिलिटी मध्ये काय होते बघा, डिसएबिलिटी. डिसएबिलिटी म्हणजे बघा, एबिलिटी आहे. एबिलिटी म्हणजे आपण करू शकतो. डिस म्हणजे काय, आपण करू शकत नाही. डिसएबिलिटी म्हणजे काय म्हणू शकतो आपण, विकलांगता. काय, विकलांगता. विकलांगता म्हणजे आपल्याला हे याचे काम करता येणार नाही. काय म्हणू शकतो आपण, डिक्रीज द फंक्शन. डिक्रीज द फंक्शन. कारण आपण एबल करणार म्हणजे होणार आहे का आपल्याकडनं, नाही. हे डिसएबिलिटी आहे. आता समजा त्याचा लॉस ऑफ फूट झालाय, त्याला चालता येते का, नाही. म्हणजे त्याची फंक्शन कमी झाले, चालता येत नाहीये असा याचा अर्थ. काय म्हणू शकतो आपण, इनएबिलिटी टू वॉक. इनएबिलिटी टू वॉक म्हणजे काय झालं, मराठीमध्ये अक्षमता. अक्षमता ह्याचे अर्थ होणार आहे ह्याच्यामध्ये. ओके, आता काय, ऍक्सिडेंट झाला, लॉस ऑफ फूट झालं, त्याच्यानंतर कॅन नॉट वॉक. चालणार आहे का ह्यांनी, नाही. हे झालं डिसएबिलिटी. डिसएबिलिटी म्हणजे काय, जे आपण करत होतो, जे एबल काम होतं आमच्याकडनं होणार आहे, पण ते काय झालं, डिसएबिलिटी झालंय, म्हणजे होणार नाहीये. हे झालं डिसएबिलिटी मधलं विकलांगता. आता शेवटचं काय होतं, हँडिकॅप. काय, हँडिकॅप. ह्याच्यामध्ये काय होणार बघा, हँडिकॅप. बघा डिसएबिलिटी म्हणजे विकलांगता आणि हँडिकॅप म्हणजे अपंगता. याच्याबद्दल डिफरन्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे बरं का, याचं दोन्हीमध्ये कन्फ्युजन नाही व्हायचंय. हे झालं हँडिकॅप म्हणजे अपंगता. याच्यामध्ये काय होणार आहे, लॉस ऑफ. काय, लॉस ऑफ काय होणार आहे, जॉब. आता समजा तुम्ही एक कुठल्या तरी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करताय बाबा, काहीतरी इन्सिडेंट झाले आणि तुमचा पाय काय झालं, लॉस झाले. आता तुम्हाला चालायला येत नाही, तुमचं असं काम आहे तुम्हाला सगळीकडे जाऊन व्हिजिट करायचं आहे किंवा चालत जायचं आहे. मग तुम्हाला ते जॉबमध्ये ठेवणार आहे का तुम्हाला त्यांनी, नाही. मग हँडिकॅप मध्ये काय होतं, लॉस ऑफ जॉब आणि अजून काय म्हणू शकतो आपण, लॉस ऑफ सोसायटी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने बघणार आहे. हे झालं. ओके, हे झालं. त्याच्यानंतर जे कॅनॉट वॉक होता, मग काय होणार त्याच्यानंतर, तुम्हाला रिमूव्ह फ्रॉम जॉब, तुम्हाला जॉब वरनं काढून टाकणार. हे काय, ही एक सिक्वेन्स ऑफ डिसीज आहे. हे काय, ही सिक्वेन्स ऑफ डिसीज आहे बरं का. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, DIDH हे लक्षात ठेवा. DIDH एवढं लक्षात ठेवलं तरी बस. बघा पहिलं काय, डिसीज, त्याच्यानंतर इम्पेअरमेंट, इम्पेअरमेंट नंतर डिसेबिलिटी, डिसेबिलिटी नंतर हँडिकॅप. डिसीज मध्ये काय जात होते बाबा, काहीतरी इन्सिडेंट करते, काहीतरी इव्हेंट होते, त्याच्यामध्ये काय ऍक्सिडेंट आपण एक्झाम्पल मध्ये घेतलो. मग इम्पेअरमेंट मध्ये काय, ज्याचं अनॉटॉमिकली आणि फिजिओलॉजिकली काय, जे ऑर्गनची कमतरता आपल्याकडे होणार आहे, म्हणजे लॉस होणार आहे. लॉस ऑफ फूट किंवा हात म्हणजे काहीतरी एक ऑर्गन काय होणार आहे, लॉस होणार आहे. मग हानी झाल्यानंतर काय, त्याची डेफिशिट आपल्याकडे कमतरता असणार आहे ते ऑर्गनची. मग डिसेबिलिटी म्हणजे काय,
आता समजा माझं पाय गेले किंवा हात गेले, हाताने आपण जेवण करत होतो, मग आपण करणार आहे का? नाही. म्हणजे दोन्ही हात समजा बरं का, तुम्ही म्हणते सर राईट गेलं तर लेफ्ट असणार, असं नाही, पायाच पकडूया तुम्ही एक्झाम्पल. असं दोन्ही पाय हे काय झालेलं आहे, इम्पेअरमेंट झालेलं आहे. मग त्याला चालता येते का? नाही. हे काय झालं, डिक्रीज द फंक्शन, म्हणजे इनएबिलिटी टू वॉक झालंय, अक्षमता त्याच्याकडे तयार झालंय, मग यांनी चालू शकत नाहीये. मग ही डिसेबिलिटी मधनं कुठं कन्वर्ट होते, हे होणार आहे हँडिकॅप मध्ये. हँडिकॅप मध्ये काय, अपंगता, त्याच्यामध्ये लॉस ऑफ जॉब, लॉस ऑफ सोसायटी, म्हणजे रिमूव्ह फ्रॉम जॉब वरून त्यांना काढतात. हे काय झालं, सिक्वेन्स ऑफ डिसीज. मग आपलं क्वेश्चन मध्ये काय विचारलं बघा, अ पर्सन हॅज लॉस्ट हिज लेग. बघा काय म्हणते यांनी, लॉस हिज लेग, म्हणजे हे काय झालं, हे इम्पेअरमेंट झालं. ओके थांबा, हे मी पोचतो एकच मिनिट. कुठे 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 ओके बघा, लॉस ऑफ हिज हे काय झालं, हे इम्पेअरमेंट झालं. ओके, आणि ऍक्सिडेंट, बघा ऍक्सिडेंट हे काय झालं, हे डिसीज झालं. डिसीज झालं बिकॉज ऑफ विच इज नॉट एबल टू वॉक. नॉट एबल टू म्हणजे हे डिसएबिलिटी झाला. काय, डिसएबिलिटी झाला. मग आपल्याला सगळे भेटले फक्त हँडिकॅप सोडून. मग आपल्याला ह्याच्यामधनं आपलं उत्तर काढायचं आहे, डिसीज का डिसेबिलिटी का इम्पेअरमेंट. ह्याच्यामधलं एक उत्तर आहे आपल्याला काढायचं आहे. आणि काय म्हणते बघा, अ पर्सन हॅज अ लॉस ऑफ हिज लेग इन द ऍक्सिडेंट. कुठे, इन ऍक्सिडेंट मध्ये. बिकॉज आता काय होईल, त्यांना चालता येईना. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे काय, इम्पेअरमेंट. आपलं एकदम बरोबर उत्तर असणार आहे काय, इम्पेअरमेंट. मग आपलं उत्तर आहे तिसरा. ओके, लक्षात आलं तुम्हाला? लक्षात नसेल तर पहिला परत एकदा क्वेश्चन कडे लक्ष द्या. अ पर्सन हॅज अ लॉस्ट हिज लेग इन द ऍक्सिडेंट मध्ये. कुठे, ऍक्सिडेंट मध्ये. आता ऍक्सिडेंट झालाय म्हणून त्याला काय होते, म्हणजे लॉस झाले म्हणून त्याला चालता येईना. हे दोन्ही रिलेटिव्ह आहे याचं. मग मेन मुद्दा काय विचारला त्यांनी, लॉस्ट हिज लेग. हे असणार आहे उत्तर इम्पेअरमेंट. ओके, चला मला वाटतं तुमचं लक्षात आलंय. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. बघा काय म्हणते, द नंबर ऑफ अंगणवाडी वर्कर्स. बघा काय म्हणते, द नंबर ऑफ अंगणवाडी वर्कर्स सुपरवाइज्ड बाय. सुपरवाइज्ड म्हणजे सुपरवायझर करते बाय मुख्य सेविका. बघा काय, नंबर ऑफ अंगणवाडी वर्कर सुपरवाइज बाय मुख्य सेविका. मुख्य सेविका किती अंगणवाडी वर्कर्सना सुपरवाइज करते असं विचारते. ऑप्शन मध्ये काय काय दिले, 10, 15, 25, 30 एवढी ऑप्शन दिले. बघा अंगणवाडी वर्कर्स असो आणि मुख्य सेविका हे सगळे कुठल्या स्कीम मध्ये येतात माहिती आहे का तुम्हाला? बघा आपण थोडक्यात बघूया. हे सगळे येणार आहे ICDS मध्ये. कुठे, ICDS. ICDS म्हणजे काय, इंटिग्रेटेड चाइल्ड. लिहून घ्या बरं का, हे पण विचारू शकतो तुम्हाला. इंटिग्रेटेड, सी म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. हे काय, एक सर्व्हिसेस स्कीम आहे बरं का. हे ही स्कीम आहे. लॉन्च कधी झाले हे पण विचारू शकतो तुम्हाला. लॉन्च कधी झाले, 2 ऑक्टोबर. किती, 2 ऑक्टोबर 1975. खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे बरं का. 1975 हे लॉन्च केलेलं आहे. बघा हे पण तुम्ही कन्फ्युजन होऊ शकतात, कसले हे स्कीम विचारल्यावर काय पटकन लक्षात येईल तुम्हाला, कोणी लॉन्च केले बाबा म्हणजे पटकन म्हणणार तुम्ही हे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर वाल्यांनी केलंय. मग ही चुकीचं आहे बरं का. हे कोणी लॉन्च केले, ही केले मिनिस्ट्री ऑफ वुमन, महिला, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट वाल्यांनी ही लॉन्च केलेलं बरं का. डेव्हलपमेंट. ओके, यांनी ही कायदा केलेलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं ही लॉन्च केलेलं आहे. तुम्ही कन्फ्युजन होता म्हणून सांगितलं. हे फॅमिली म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटचं काम आहे, पण लॉन्च केलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ वुमन यांनी काय करते, हे रन करतात बरं का. हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. हे एकदम इम्पॉर्टंट बरं का. एकदम काय, लार्जेस्ट हेल्थ स्कीम आहे. लार्जेस्ट हेल्थ स्कीम फॉर ॲडोलसेंट. हेल्थ स्कीम फॉर ॲडोलसेंट. कोणासाठी, जे ॲडोलसेंट आहे, अडल्ट नाही बरं का, ॲडोलसेंटसाठी. ॲडोलसेंट काय, लार्जेस्ट हेल्थ स्कीम आहे आपल्या भारतात. ओके, प्रिव्हियस लेला आपण काय म्हणायचं, प्रिव्हियस आपण प्रिव्हियस ICDS ला आपण काय म्हणायचं, KSY. KSY म्हणजे काय, सगळ्यांना पटकन लक्षात आलं असेल, किशोरी शक्ती योजना. काय, किशोरी शक्ती योजना म्हणून आपण अगोदर स्टार्टिंगला हे बनायचं, आता रिनेम होऊन आता ICDS झालेलं आहे. ओके, एवढं लक्षात आलं. याला आपण काय म्हणतो, अजून एक ॲडोलसेंट गर्ल स्कीम पण म्हणतो बरं का, ऑल्सो नोन ॲज ॲडोलसेंट गर्ल स्कीम. म्हणजे मॅक्झिमम फोकस ह्यांच्यावरतीच असणार आहे म्हणून ह्याचं नाव असं पडलेलं आहे. ओके, चला एवढं आपण बघितलं ह्याच्यावरती. मग ह्याचे मेन ऑब्जेक्ट म्हणून थोडी बघूया काय. ओके बघा, याचे मेन ऑब्जेक्ट म्हणून आपण बघूया. याचे मेन ऑब्जेक्ट काय आहे, याची आहे इम्प्रूव्ह न्यूट्रिशनल अँड हेल्थ
हेल्थ स्टेटस. हेल्थ स्टेटस मध्ये आपण ही बघणार आहोत. काय काय बघणार आहे ऑब्जेक्टिव्ह? इम्प्रूव्ह द न्यूट्रिशनल आणि हेल्थ स्टेटस. काय इम्प्रूव्ह न्यूट्रिशन आणि हेल्थ स्टेटस बघा कोणाकोणाचं बघणार? जे चिल्ड्रन, कोणी? जे चिल्ड्रन 0 to 6 इयर मध्ये आहे त्यांना, आणि त्याच्या सोबत प्रेग्नेंट वुमन बरं का, प्रेग्नेंट वुमन आणि लॅक्टेटिंग वुमन मध्ये ही देणार आहेत सर्व्हिसेस. लॅक्टेटिंग वुमन बघा इम्प्रूव्ह द न्यूट्रिशनल आणि हेल्थ स्टेटस यांचं मेंटेन करणार आहे, म्हणजे इम्प्रूव्ह करणार आहे चिल्ड्रन, प्रेग्नेंट वुमन आणि लॅक्टेटिंग वुमन. ओके, मला वाटतं बस. चला आपण कुठे घालतो? द नंबर ऑफ अंगणवाडी वर्कर सुपरवायझर व मुख्य सेविका. चला याच्यामध्ये ICDS मध्ये बरं का, ICDS मध्ये हे सगळे लोक येतात बघा. पहिले काय आपण बघूया, नेक्स्ट पेज मध्ये बघूया. जे फंक्शनरी लोक आहेत AWC नाही, AWC म्हणजे अंगणवाडी सेंटर झाला. अंगणवाडी वर्कर बद्दल आपण पहिला बघूया. अंगणवाडी वर्कर ही असणार आहे पर अंगणवाडीला, प्रत्येक अंगणवाडीला एक कोण असते? अंगणवाडी वर्कर असते बरं का. काय म्हणू शकतो आपण? पर AWC अंगणवाडी सेंटरला एक अंगणवाडी वर्कर असतात. ओके, और किती संख्या असते यांची संख्या असणार आहे 1000 पॉप्युलेशन बरं का. 1000 पॉप्युलेशन वरती असणार आहे. हे 1000 कशाचं झालं? हे झालं रुरलचं बरं का, हे रुरलचं. आता समजा ट्रायबल एरिया आहे, ट्रायबल एरियामध्ये किती असू शकतो? हे 700 पॉप्युलेशन वरती एक अंगणवाडी असतो, किंवा 1000 पॉप्युलेशन वरती एक अंगणवाडी असणार आहे. समजा तुमचं पॉप्युलेशन म्हणजे तुम्ही ज्यावेळी वर्किंगला जाणार आहे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून, किंवा ऑफिस व्हिजिटमध्ये कम्युनिटीमध्ये जाणार, त्यावेळी तुमच्या लक्षात असायला पाहिजे हा बाबा हा गावाची संख्या आहे 5000. मग तिथे किती असू शकते अंगणवाडी सेंटर? हे असणार आहे 5. मग असे किती असू शकते? 5. म्हणजे पर 1000 पॉप्युलेशनला एवढी असणार आहे. ओके, अंगणवाडी वर्कर किती? एक अंगणवाडी सेंटर असतो 1000 पॉप्युलेशन मध्ये एक, किंवा ट्रायबल मध्ये 700ला एक. हे झालं. त्याच्यानंतर यांचं खाली येते अंगणवाडी हेल्पर बरं का. अंगणवाडी हेल्पर यांनी पण एक अंगणवाडी सेंटरला एक अंगणवाडी हेल्पर असतात बरं का. हे एक झालं. त्याच्यानंतर यांचं पॉप्युलेशन संबंध पडत नाही बरं का, याचे अंगणवाडी जे हेल्पर असतात त्यांना. मग फक्त अंगणवाडी जे सेंटर आहेत त्यांच्याकडे म्हणजे 1000 पॉप्युलेशनला एक अंगणवाडी सेंटर असणार आहे. त्याच्यामध्ये अंगणवाडी सेंटरमध्ये अंगणवाडी हेल्पर आणि अंगणवाडी वर्कर दोघं असतात. हे झालं. त्याच्यानंतर जे मुख्य सेविका आपण क्वेश्चन मध्ये आलता, कोण? मुख्य सेविका. मुख्य सेविका म्हणजे काय? मॅक्झिमम कोणी मुख्य सेविका म्हणत नाहीये, सगळे सुपरवायझरच म्हणतात त्यांना. सुपरवायझर कोण? सुपरवायझर आहे. यांनी काय करणार? यांनी सुपरवाइज करणार किती लोकांना? सुपरवाइज 25 किती? 25 अंगणवाडी वर्करना. किती? 25 अंगणवाडी वर्कर वरती कोण असणार आहे? मुख्य सेविका किंवा सुपरवायझर असणार आहे. मग आपलं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. ओके, अजून कोण राहिलं? त्याच्यानंतर बघा अंगणवाडी वर्कर झाले, हेल्पर झाले, मुख्य सेविका. मुख्य सेविकाचा वरती कोण असणार आहे? मुख्य सेविकाचा वरती असणार आहे CDPO. कोण? CDPO असणार आहे. हे कुठे असणार आहे? हे ब्लॉक लेवलला असणार आहे बरं का. ब्लॉक लेवलला लॉंग फॉर्म पण लिहून घ्या. चाइल्ड डेव्हलपमेंट स्पेलिंग चुकू शकतं. ओके, चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर कुठे असणार आहे? ही असणार आहे ब्लॉक लेवलला. प्रोजेक्ट ऑफिसर कुठे असणार आहे? ब्लॉक लेवलला. मग ह्यांनी कुठे लोकांना हे करतं? सुपरवाइज करते. ह्यांनी करणार आहे सुपरवाइज 4 to 5. बघा कुठे? 4 to 5 सुपरवायझर किंवा काय म्हणत होतो आपण? मुख्य सेविका. जे मुख्य सेविका आहे त्यांच्यावरती ह्यांनी असणार आहे 4 ते 5 मुख्य सेविकावरती एक CDPO असणार. त्याच्यानंतर हे झालं 4था पर्सन, आणि हे येणार एकदम टॉप मधला DPO. DPO म्हणजे काय? डिस्ट्रिक्ट. म्हणजे पटकन लक्षात आलं तुम्हाला, ह्यांनी असणार डिस्ट्रिक्ट लेवलला. डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर यांचं खाली सर्व जे ओके ऑल कोण येणार? CDPO ह्याच्या अंडरमध्ये असणार इन डिस्ट्रिक्ट मधला. एका डिस्ट्रिक्ट मधल्या सर्व CDPO ह्यांच्या खाली येणार. बघा स्ट्रक्चर कसं बनलंय तुमच्या लक्षात पटकन आलं असेल. बघा एकदम खाली होता बघा अंगणवाडी हेल्पर आहे, हे एकदम खाली असणार आहे. हे कुठं असणार आहे? अंगणवाडी सेंटर मध्ये. त्याच्या वरती येणार आहे अंगणवाडी वर्कर आले. त्याच्या नंतर येणार आहे मुख्य सेविका. कोण? मुख्य सेविका म्हणजे कोण? सुपरवायझर आपण म्हणत होतो मी. सुपरवायझर कॉमनली सुपरवायझर म्हणतात बरं का. याच्या नंतर वरती येणार CDPO चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर. हे झालं.
त्याचं नंतर एकदम स्टार्टिंगला येते म्हणजे एकदम हेड येते डिस्ट्रिक्ट लेवलला DPO म्हणजे काय डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर. हे काय झालं हे स्ट्रक्चर झालं ICDS मधला. कुठला ICDS मधला हे स्ट्रक्चर असणार आहे. ओके चला मग हे किती होतं हे 25 अंगणवाडी वर्करवरती ह्यांनी असणार आणि 4 ते 5 सुपरवायझरवरती हे CDPO असणार. ही सगळी ब्लॉक लेवलला किती आहे सगळे DPOच्या अंडरमध्ये येणार आहे. ओके तुमच्या लक्षात आलं असेल. चला मग ऑप्शन काय क्वेश्चन काय होता द नंबर ऑफ अंगणवाडी वर्कर सुपरवाइज्ड बाय द मुख्य सेविका किती होता 25 होता. किती 25 एक W म्हणजे अंगणवाडी वर्करवरती एक मुख्य सेविका काम करतो म्हणजे सुपरवाइज करतो. चला आपलं लक्षात आलंय 10 आहे का नाही 15 पण नाही 30 पण नाही. ओके चला आपलं उत्तर भेटलेलं आहे C 25 एकदम बरोबर. चला मग नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपल्याला बघायचं आहे. चला बघा काय म्हणतंय नेक्स्ट क्वेश्चन पल्स ऑक्सिमीटर. कुठले पल्स ऑक्सिमीटर इज अ यूज्ड टू डिटरमाइन. पल्स ऑक्सिमीटर जे आपण काय डिटरमाइन करण्यासाठी यूज करते असं विचारलेलं आहे. काय काय बघा ऑप्शन मध्ये रेट ऑफ अ ब्लड फ्लो कसं चाललंय ते बघण्यासाठी, ऑक्सिजन सॅच्युरेशन ब्लड मध्ये किती ऑक्सिजन सॅच्युरेशन आहे ते बघण्यासाठी आणि बॉडी मधलं ब्लड व्हॉल्यूम बघण्यासाठी किंवा ब्लड कोएफिशियंट साठी. बघा कशासाठी आपण काय डिटरमाइन करण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर यूज करते असं विचारलेलं आहे. पल्स ऑक्सिमीटर सगळं बघितले का बघा इथे डायग्राम आणलेला आहे मी. हे बघा हे काय दिसतं तुम्हाला ही आहे पल्स ऑक्सिमीटर. काय हे आहे पल्स ऑक्सिमीटर बरं का. पल्स ऑक्सिमीटर हे काय पल्स ऑक्सिमीटर हे कशासाठी यूज करतो बघा. हे काय हे नॉन इन्व्हेजिव्ह आहे. नॉन इन्व्हेजिव्ह मेडिकल डेव्हिस. कुठली डेव्हिस आहे मेडिकल मध्ये यूज होणारी मेडिकल डेव्हिस आहे. कसं आहे इन्व्हेजिव्ह आहे का नाही नॉन इन्व्हेजिव्ह आहे म्हणजे आपण बॉडीमध्ये घुसवणार नाही याला वरनं आपण चेक करणार आहे. नॉन इन्व्हेजिव्ह मेडिकल आहे. त्याच्यामध्ये आपण काय मेजर करू शकतो बघा मेजर काय करू शकतो ऑक्सिजन सॅच्युरेशन आपण बघणार आहे ह्याच्यामध्ये. त्याला आपण काय म्हणतो SpO2 बघा इथे मेन्शन आहे का इथे बघा सॉरी एक कलर चेंज करतो मी. बघा इथे मेन्शन आहे बघा SpO2 म्हणून इथे मेन्शन केलेलं आहे. म्हणजे काय झालं ऑक्सिजन सॅच्युरेशन आपण चेक करणार आहे. कुठलं हे पण लक्षात पाहिजे. हे असणार आहे आर्ट्रियल. हे आर्ट्रियल ब्लड असणार बरं का वेंट्रिकलचा नाही आहे. आर्ट्रियल ब्लड असणार म्हणजे त्याच्यामधलं ऑक्सिजन आपण सॅच्युरेशन चेक करणार आहे. हे एक झालं. त्याच्यानंतर इकडे एक मेन्शन केलं बघा 89 म्हणून आले. इथं वरती बघा PRBPM लिहिलेलं आहे म्हणजे काय पल्स रेट आपण चेक करणार आहे. त्याच्यामध्ये पल्स रेट पण येतो म्हणजे काय हार्ट रेट आपल्याला बघायला भेटते ह्याच्यामध्ये. एक झालं. याची पर्पोज काय आहे याचा याची पर्पोज असणार आहे कशासाठी आपण हे करतो टू डिटरमाइन काय डिटरमाइन करणार आहे जे इफेक्टिव्हली O2 आहे काय म्हणू शकतो आपण इफेक्टिव्हली जे O2 इज बिंग कुठे जे आपलं ब्लड मध्ये बिंग कॅरीड फ्रॉम लंग्स टू लंग्स ते ब्लड परत कुठे जाणार ब्लड अँड जे आपलं बाकी सर्व बॉडी रेस्ट ऑफ बॉडीमध्ये जाणार आहे. त्याला आपण काय बघणार आहे टू डिटरमाइन इफेक्टिव्हली. बघा इथे मेन्शन केलेलं आहे इफेक्टिव्हली जे O2 आहे त्याच्यामध्ये म्हणजे ब्लड बॉडीमध्ये वगैरे फिरत आहे ते आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. मेन पर्पज तेच आहे. आपण पल्स रेट आपण ही पल्स पण चेक करून आपण बघता येते पण सॅच्युरेशन आपल्याला पल्स ऑक्सिमीटर नक्की पाहिजेच. ओके हे झालं ह्याच्याबद्दल. आणि ह्याचं नॉर्मल रेंज पण लक्षात घ्या. नॉर्मल इथे लिहितं बघा. याची नॉर्मल किती असते नॉर्मल व्हॅल्यू SpO2 चे लक्षात ठेवा 95 ते 100% किती 100% पर्यंत असतं. पण समजा लेस दॅन 90 भेटलं तुम्हाला लेस दॅन 90 भेटलं तर आपल्याला काय समजायचं हायपोक्झेमिया म्हणजे लो O2 इन ब्लड मध्ये असं समजायचं. कारण ब्लड मध्ये काय ऑक्सिजन सॅच्युरेशन जे होता म्हणजे लेवल होता ते काय झालेलं कमी झालेला आहे. ओके बघा ह्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट विचारणारे क्वेश्चन कुठलं हे कुठल्या प्रिन्सिपलने वर्क करते. प्रिन्सिपल वर्क म्हणजे एक कुठल्या प्रिन्सिपलने वर्क करते हे विचारलं आहे. हे असणार आहे स्पेक्ट्रोफोटोमेट्री ही विचारलेले क्वेश्चन आहे आणि परत एकदा पण विचारू शकतात. हे इम्पॉर्टंट आहे बरं का ही लक्षात ठेवा. कुठली स्पेक्ट्रोफोटोमेट्री या प्रिन्सिपलद्वारे ही काम करून आपल्याला काय ऑक्सिजन सॅच्युरेशन डिटरमाइन करतो. मग आपले उत्तर असणार आहे एकदम बरोबर कुठली बी हे एकदम बरोबर उत्तर असणार आहे. हे काय रेट ऑफ ब्लड फ्लो हे डॉपलरने काढतो बरं का.
हे डॉपलरने काढतात, हे पण गेलं. हे काय ब्लड व्हॉल्यूम, हे काय स्पेशलाइज इक्विपमेंट पाहिजे ह्याला, हे ब्लड कोएफिशियंट, हे बघा हे नॉट हे क्लिनिकल मेजरमेंटला काय नाहीये. मग आपलं उत्तर असणार आहे ब्लड सॅच्युरेशन. एकदम उत्तर बरोबर आहे. ओके चला मग नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. ओके काय म्हणते, ऑल ऑफ द फॉलोइंग, बघा खाली दिलेले सर्व ड्युटीज ऑफ एन आशा, आशाचा आहे आशा वर्करची, एक्सेप्ट फक्त एक सोडून, कुठले बघा, प्रायमरी स्क्रीनिंग ऑफ प्रिव्हेलन्स ऑफ नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आणि ॲडमिनिस्ट्रिंग द 0 डोज ऑफ DPT आणि त्याच्यासोबत ओरल पोलिओ व्हॅक्सिन, त्याच्यासोबत असेसिंग द सक्सेस ऑफ नॅशनल प्रोग्राम, सर्व नॅशनल प्रोग्रामला काय असेसिंग करायचं सक्सेस होण्यासाठी अंडर CHO आणि ANM यांच्या अंडरमध्ये, म्हणजे CHO आणि ANM जे अंडरमध्ये काम करून जे नॅशनल प्रोग्राम्स आहेत त्यांना काय सक्सेस मिळवायचं आहे. आणि हे वरती दिलेले सर्व. ओके चला मला वाटते आपण जे लास्ट जे काय CHOचा PYQ होते बघा, त्याच्यामध्ये आशाबद्दल थोडक्यात बघितलेलं आहे. अजून पण थोडक्यात आपण बघूया याच्यामध्ये. एकदम पहिला आपल्या लक्षात असायला पाहिजे आशाची फुल फॉर्म आपल्या लक्षात असायला पाहिजे बरं का, खूप वेळा विचारलेला आहे, सगळ्यांना तोंडपण झालं असेल ना. अक्रेडिटेड सोशल हेल्थ काय ऍक्टर नाही ऍक्टिव्हिस्ट, बरं का, हे काय ऍक्टिव्हिस्ट, अक्रेडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट, एवढं तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. बघा पॉप्युलेशन मी लास्ट जस्ट म्हटलं तुम्हाला, पॉप्युलेशन 1000 म्हटलं की कोण कोण लक्षात यायला पाहिजे, 1000 पॉप्युलेशन म्हणल्यावर तुमच्या लक्षात आयला पाहिजे आशाचं पॉप्युलेशन 1000 असतो, अंगणवाडी सेंटरचं पण 1000 असतो. एक अंगणवाडी सेंटरमध्ये अंगणवाडी अंगणवाडी वर्कर आणि अंगणवाडी हेल्पर एवढी जण असतं, सगळ्यांचे पॉप्युलेशन 1000च असतो. इन ट्रायबल एरियामध्ये 700 असतं बरं का. हे झालं ट्रायबल एरियामधील पॉप्युलेशन, हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. एक काढल्यानं सगळ्यांचं तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हे झालं. बघा ही विलेज लेवलला काम करतात बरं का, विलेज लेवल किंवा अर्बन आहे का नाही, तुम्हाला लास्ट वेळी पण असंच म्हटलं होतं मी, विलेज आणि रुरल लेवलला काम करतात. रुरल लेवलला यांची वर्क असणार आहे. हे अंडर NHM मध्ये येते बरं का, अंडर NHM नॅशनल हेल्थ मिशन अंडरमध्ये येतात. यांनी NHM मध्ये जे कुठली 11वा 5th इयर प्लॅन मध्ये यांनी आले होते, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके हे बघा यांचे काम काय हे आपल्याला बघायचं आहे, कारण इथे कामाबद्दल विचारलं आहे ना. ओके चला ह्याचं काम काय काय आपल्याला बघायचं आहे, जे इम्पॉर्टंट असणार फक्त. फंक्शन ऑफ आशा, बघा एकदम पहिला येत आहे ह्यांचं हेल्थ एज्युकेशन. कुठली हेल्थ एज्युकेशन देणं ह्यांचं मेन काम आहे बरं का. हेल्थ एज्युकेशन किंवा काय म्हणू शकता अवेअरनेस वाढवायचंय. कशाबद्दल, अबाउट हायजीन, न्यूट्रिशन, सॅनिटेशन, फॅमिली प्लॅनिंग, फॅमिली वेलफेअर, तेच फॅमिली प्लॅनिंग वेलफेअर, तेच वेलफेअर. आणि अजून काय, प्रमोट इम्युनायझेशन म्हणजे वॅक्सिनेशन, इम्युनायझेशन. आणि अजून काय म्हणू शकतो, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी. ओके हे झालं हेल्थ एज्युकेशन बद्दल. आणि त्याच्यासोबत ब्रेस्ट फिडिंग आणि PNC आणि ANC केअर, सॉरी ANC आणि PNC आहे बरं का, ANC आणि PNC, पहिला PNC येत नाही नंतर येते. PNC केअर सर्व्हिसेस जे काही असेल ते सगळे हे द्यावं लागेल. त्याच्यासोबत हेल्थ एज्युकेशन झालं, त्याच्यासोबत जे डिसीज कंडिशन वगैरे, डिसीज कंडिशनमध्ये कंट्रोल वगैरे करायचं सगळे यांचं येतात. याच्यामध्ये मेन असणार आहे अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. एकदम महत्वाचं आहे बरं का, अर्ली डायग्नोसिस आणि ही ट्रीटमेंट. ओके कुठली डिसीजमध्ये कम्युनिकेबल असो आणि नॉन कम्युनिकेबल असो, सगळे डिसीज कम्युनिकेबल डिसीज. कुठली कम्युनिकेबल मध्ये, मलेरिया, डेंग्यू. ओके हे सगळे कम्युनिकेबल मध्ये येते बरं का. ही TB हे सगळे काय अर्ली डायग्नोसिस करायचं आहे आणि अर्ली ट्रीटमेंट करायचं आहे. आणि सिम्पटम्स काय करायचं आहे, अजून काय म्हणू शकतो, सपोर्ट प्रायमरी स्क्रीनिंग बरं का. प्रायमरी स्क्रीनिंग मध्ये सपोर्ट करायचं आहे. स्क्रीनिंग सॉरी कुठे गेलं, स्क्रीनिंग प्रायमरी स्क्रीनिंग मध्ये फॉर कोणासाठी, NCD नॉन कम्युनिकेबल डिसीज मध्ये. कुठले, नॉन कम्युनिकेबल आणि कम्युनिकेबल मध्ये दोन्ही मध्ये सपोर्ट करायचं बरं का. हे आशंचं काम म्हणतो बरं का मी. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो, ड्रग डिस्ट्रीब्युशन मेन काम आहे बरं का. हे डिस्ट्रीब्युशन हे पण महत्वाचं, सगळं मेनच आहे. ते ड्रग डिस्ट्रीब्युशन मध्ये काय काय वाटणार, यांनी ORS वाटणार, आयरन, फोलिक ऍसिड, कॅल्शियम गोळ्या, हे सगळी ANC वाल्यांना ही वाटायचं असते बरं का. आणि त्यासोबत जे कॉन्ट्रासेप्शन्स मध्ये काय काय वाटू शकते, कॉन्डम्स म्हणा, हे सगळे
हे काय करायचं असते, डिस्ट्रीब्युशन करायचं असते. त्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो, कुठे जागा आहे, हा इथं जागा आहे, PHND विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे वगैरे साजरा करायचं असतं बरं का. ही सगळे आशाचं काम आहे मेन. ओके चला मग कुठले राहिले क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग ड्युटीज ऑफ एन आशा वर्कर एकाला सोडून बघा. प्रायमरी स्क्रीनिंग फॉर प्रिव्हेलन्स ऑफ द नॉन कम्युनिकेबल डिसीज, हो एकदम बरोबर करायचं आहे. ऍडमिनिस्ट्रिंग 0 डोज ऑफ DPT अँड OPV बघा. वॅक्सिनेशन बद्दल विचारलंय. वॅक्सिनेशन मध्ये काय प्रमोट करायचं आपल्याला. आशा काय करणार, प्रमोट करणार. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे इंजेक्ट करणार का आशा DPT वगैरे नाही. हे कोणाचं काम आहे, हे ANM चे काम आहे बरं का. हे ANM चे काम आहे. CHO पण करत नाही बरं का. हे CHOचं काय, त्यावेळी काय असतं, ऑब्झर्वेशन करणे हे CHOचं काम आहे. ॲट द लेवल म्हणजे कधी वॅक्सिनेशन वगैरे होतात बघा त्यावेळी ॲट सब सेंटरमध्ये अकॉर्डिंग टू कोण, अकॉर्डिंग टू गाईडलाईन्स आहे बरं का. मी असं सांगत नाही. ही गाईडलाईन्स आहे कशाची, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मधलं गाईडलाईन्स आहे. ओके ह्याच्या अनुसार काय ANM ऍडमिनिस्ट्रेशन करणार आणि CHO ऑब्झर्वेशन करणार आहे त्या दिवशी. आणि असेसिंग द सक्सेस बघा. अकॉर्डिंग टू नाही, असेसिंग द सक्सेस ऑफ द नॅशनल प्रोग्राम मध्ये अंडर CHO आणि ANM मध्ये. एकदम बरोबर. हे सर्व आहे का, नाही हे चुकीचं काम आहे. मग आपलं काय विचारलं इथे, एक्सेप्ट विचारलं, मग आपले उत्तर असणार आहे दुसरं. कारण आशा काय करणार आहे, इंजेक्ट करणार आहे का नाही, प्रमोट करणार आहे, सगळ्यांना एज्युकेशन देणार आहे. बाबा असं तुम्ही इंजेक्शन घेतल्यावर अशी रोग तुम्हाला येणार नाही, इम्युनिटी वाढवणार असे सांगणार त्यांनी. म्हणजे हेल्थ एज्युकेशन देणार वॅक्सिनेशन बद्दल. का स्वतः टोचणार का, नाही. मग हे झालं दुसरं उत्तर आपलं एकदम बरोबर. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया आपण. बघा काय म्हणते बघा. आयडेंटिफाय द फॉलोविंग सिम्बॉल बघा. एक सिम्बॉल दिलेलं आहे तुम्हाला, काय दिसते, लाल कलर दिसते, हेच आहे. ओके हे काय नाही, हे लाल कलर आहे बघा. काय म्हणते ह्याला, हे सिम्बॉल कशाचे आहे असं विचारते. कसं दिसते तुम्हाला, ट्रायंगल दिसते. कसं आहे हे ट्रायंगल, कलर कुठले, रेड बघा. उलटा आहे ना, काय म्हणू शकतो आपण, रिव्हर्स ट्रायंगल. रिव्हर्स ट्रायंगल म्हणजे उलटा ट्रायंगल आहे, रेड ट्रायंगल इथे दिसते तुम्हाला. ही कशाचे सिम्बॉल आहे असं विचारते. इंडियन रेड क्रॉस सोसायटीचा, ब्लड डोनेशनची, फॅमिली प्लॅनिंगचा किंवा हेल्थ सर्व्हिसेस कशाबद्दल विचारते आपल्याला बघायचं आहे. ओके चला मग पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, इंडियन रेड क्रॉस सोसायटी बद्दल विचारलेलं आहे. बघा थोडक्यात आपण बघूया. हे कशाचे सिम्बॉल आहे बघा, इथे लिहिलेलं आहे IRCS. आय म्हणजे काय, इंडियन रेड क्रॉस सोसायटी. IRCS म्हणजे इंडियन रेड क्रॉस सोसायटी. एक हे IRCS चे सिम्बॉल आहे. हे कधी लॉन्च केलेलं म्हणजे एस्टॅब्लिश झालेलं आहे 1920 मध्ये एस्टॅब्लिश झालं बरं का. हे विचारू शकतात. आणि ह्याचं हेडक्वार्टर खूप वेळा विचारलेलं आहे. हेडक्वार्टर कुठे आहे ह्याचं, न्यू दिल्लीमध्ये. कुठे, न्यू दिल्लीमध्ये ह्याची हेडक्वार्टर आहे. ओके हे कशासाठी बघा. हे फाउंडर पण विचारलं बरं का. अजून एक लक्षात आलं पटकन. फाउंडर हे कोण आहे, फाउंडर हेनरी दुनंत. आपण म्हणा पण लक्षात ठेवा, दुनंत म्हणा हे कोण, हे फाउंडर आहे IRCS इंडियन रेड क्रॉस सोसायटी. 1920 मध्ये एस्टॅब्लिश झाले. हेडक्वार्टर न्यू दिल्लीमध्ये आहे. फाउंडर हेनरी डुनंत. हे ह्याच्यामधलं सर्व क्वेश्चन ऑलरेडी विचारलेलं आहे बरं का. ही इम्पॉर्टंट आहे. हे झालं. हे कशासाठी तयार केलेलं आहे, की काय करतो, प्रोव्हाइड सर्व्हिसेस जे एमर्जन्सी म्हणे, काय म्हणू शकतो, प्रोव्हाइड सर्व्हिसेस ड्युरिंग कधी एमर्जन्सी, डिझास्टरमध्ये, वॉरमध्ये, एमर्जन्सीमध्ये अजून काय म्हणू शकतो तुम्ही, वॉर झालं, एमर्जन्सी, डिझास्टर ह्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय करतो, सर्व्हिस देतो. ओके हे झालं ह्याच्याबद्दल. हेडक्वार्टर न्यू दिल्ली झालं. आणि ह्याचा मोटो काय, उद्देश, सर्विंग ह्युमॅनिटी नाही बरं का, ह्युमॅनिटी माणसांना काय करायचं, सर्वायव्हिंग करायचं आहे. हे झालं IRCS बद्दल. ओके मग हे उत्तर असणार आहे का, नाही, ह्याचा वेगळाच होता. हे काय, ब्लड डोनेशन कसं असतं, एक काय म्हणू शकतो, ब्लड ड्रॉप दाखवले असते. हा बघा इथे काय, हे ऑफिशियल नाही का बरं का, असंच आणलो मी. ब्लड डोनेशन बद्दल बोलायचं आहे. ओके असलं साईन कॉमनली यूज करतात. हे अजून सांगतो, हे नॉट ऑफिशियल साईन. ओके हे ऑफिशियल नाही, असंच आणलंय तुम्हाला. मग ब्लड डोनेशनचं असं असणार आहे का, रेड ट्रायंगल मध्ये हे कसं दिलेलं आहे, इन्व्हर्टेड रेड ट्रायंगल मध्ये दिलेलं आहे. मग हे ब्लड डोनेशनचं काय दिसतं का तुम्हाला, नाही, हे असणार आहे. असं दाखवल्यावर तुम्हाला लक्षात येते, हा बाबा हे असू शकतं. ब्लड डोनेशन म्हणजे काय, हे व्हॉलंटरी ब्लड काय म्हणू शकतो, व्हॉलंटरी प्रोसेस ऑफ
एक प्रोसेस आहे व्हॉलंटरी प्रोसेस ऑफ गिव्हिंग ब्लड. आपण काय देणार आहे? ब्लड देणार आहे. व्हॉलंटरीने देणार आहे बरं का, असं नाही की उचला रे यांचा ब्लड घ्या, असं नाही. मग स्वतःहून द्यायला पाहिजे. याला काय म्हणतात आपण? ब्लड डोनेशन कॅम्प वगैरे ठेवतात बघा. व्हॉलंटरी प्रोसेस ऑफ गिव्हिंग ब्लड हे झालं. ओके, याच्यामध्ये काय काय येऊ शकते अजून? याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया. ओके, कोण कोण देऊ शकतो बघा. जे दिलेले ब्लड काय करतो आपण? यूज फॉर द पेशंट नीडसाठी वगैरे आपण यूज करतो, जे इमर्जन्सी कॅज्युअल्टीमध्ये वगैरे हे होऊ शकतात. मग ह्याचं मेन आहे इलिजिबिलिटी. हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. हे कॉमन फंड आहे. हा बाबा कोण कोण ब्लड देऊ शकते एवढं तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कोणीतरी येतील तुमच्याकडे, सर असं मला ब्लड द्यायचं आहे. मग त्यांचं एज आहे 15 वर्ष, तुम्ही घेता का? नाही. मग हे सगळं तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. बघा, हे इंडियाचं सांगतो बरं का मी. ही इंडियाची गाईडलाईन सांगतो. इंडियामध्ये एज किती असायला पाहिजे? 18 ते 65 वर्षामधलं जे कॅन्डिडेट आहे, अडल्ट लोक, त्यांच्याकडनं आपल्याला ब्लड घ्यायचं आहे. ओके, हे एज मी डबल लिहिलं का इथे? हे फक्त एज आहे बरं का, एज. ओके, हे झालं. आणि वेट एकदम महत्वाचं आहे. वेट कुठे कुठे 45 ते 50 तुम्ही लक्षात ठेवा, पण मिनिमम 45 तर असायलाच पाहिजे. 45 ते 50 kg एवढं असायलाच पाहिजे. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय? HB हिमोग्लोबिन इक्वल ऑर मोर दॅन 12.5. मॅक्झिमम सगळीकडे 12च बघतात. 12.5 सॉरी एमजी नाही बरं का, ग्रॅम पर DL एवढी तरी मिनिमम असायलाच पाहिजे. ओके, हे झालं. मग कधी कधी देऊ शकता गॅप बिटवीन डोनेशन. गॅप बिटवीन डोनेशन मध्ये किती गॅप ठेवायचं असतं बरं का, हे पण लक्षात असायला पाहिजे. ओके, 3 मंथ फॉर मेल कॅन्डिडेट बरं का, हे मेलसाठी. आणि 4 मंथ फॉर फिमेल कॅन्डिडेट. कोणासाठी? फिमेल कॅन्डिडेटसाठी. दिसतंय ना तुम्हाला इथे? हे 3 फॉर मेल 4 फॉर फिमेल एवढं तुम्हाला तुमच्या लक्षात असायला पाहिजे. ओके, चला ओके, हे तर आपण सांगितलं काय काय ब्लड डोनेशन मध्ये काय काय व्हॉलंटरी प्रोसेस आहे. गिव्हिंग ब्लड यूज फॉर द पेशंट नीडसाठी वगैरे, ऍक्सिडेंट वगैरे झालं किंवा ऑपरेशन असेल बाबा, ब्लिडिंग वगैरे होतात त्यावेळी पेशंटला गरज पडते, त्यावेळी आपण ब्लड डोनेशन यूज करत म्हणजे ट्रान्सफ्युजन करायचं बरं का, असंच नाही ठेवायचं. हे काय ट्रान्सफ्युजन? हे ट्रान्सफ्युजनसाठी आपण ब्लड डोनेशनचे कॅम्प ठेवून घेतात. एलिजिबिलिटी काय? इंडियामधलं सांगतोय. फक्त असं म्हणतो इंडियावालेच देऊ शकता असं नाही. एज काय? 18 ते 65 वर्ष. वेट 45 ते 50 kg आणि 12.5 पेक्षा जास्त असायला पाहिजे. HB गॅप किती? मुलांसाठी म्हणजे मेलसाठी 3 महिने, फिमेलसाठी 4 महिने एवढाच. बघा, ह्याच्यापेक्षा अजून एक इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी आपण देणार आहोत. ओके, एक मिनिट, काय झालं ओके, एकदम इम्पॉर्टंट काय? ज्यावेळी जे डोनेशन देणारे डोनर आहे त्याचा हेल्थ एकदम काय असायला पाहिजे? एकदम हेल्दी पाहिजे. कसं पाहिजे? हेल्दी पाहिजे. नो फिवर, त्याला नो फिवर असायला पाहिजे. चिल्स वगैरे, इन्फेक्शन, एड्स, हे सगळं बघा. एड्स म्हणजे पटकन लक्षात आलं. हे द्यायचं अगोदर टेस्ट डन बिफोर डोनेशन घ्यायचं अगोदर आपल्याला कुठली टेस्ट करावं लागते हे पण आपल्याला लक्षात असायला पाहिजे. ओके, एकदम इम्पॉर्टंट आहे. HIV एड्स म्हणल्यावर लक्षात आलं बरं का मला. HIV एक झालं. हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C. ओके, हे झालं. आणि त्याच्यानंतर मलेरिया आणि VDRL म्हणजे सिफिलिस. VDRL हे सिफिलिस बद्दल. हे सगळे आपल्याला बिफोर चेक करावं लागते बरं का. ह्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काय? ब्लड ग्रुप. हे स्टार मार्क करून घ्या. ब्लड ग्रुप आणि त्याच्यानंतर क्रॉस मॅचिंग ही सगळी इम्पॉर्टंट आहे बरं का. बिफोर ब्लड डोनेशन अगोदर आपल्याला ही सगळी करावंच लागणार. टेस्ट डन बिफोर द डोनेशन. इम्पॉर्टंट काय? ब्लड ग्रुपिंग. ओके, ब्लड ग्रुपिंग, क्रॉस मॅचिंग ही दोन्ही. त्याच्यानंतर HIV, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, मलेरिया, सिफिल्स हे सगळे आपल्याला चेक करायचं आहे. ओके, हे झालं. हे कुठली पण डिसीज नसायला पाहिजे त्याला. आता समजा तुझं लुकेमिया आहे वगैरे तर आहे, त्यांच्याकडनं ब्लड घेणार आहे का आपण? नाही. हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग हे पण आहे का? नाही. ओके, मग तिसरा ऑप्शन काय होता? मग हे पण नसणार आहे. आता फॅमिली प्लॅनिंग बद्दल आपल्याला बघायचं आहे. फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय? फॅमिली प्लॅनिंग हे काय असतं? फॅमिली प्लॅनिंग म्हणजे त्याचा मिनिंग असतो हेल्प पीपलला मदत होण्यासाठी, म्हणजे लोकांना मदत व्हायला पाहिजे. पीपल हॅव अ नंबर ऑफ चिल्ड्रन, किती मुलं त्यांना पाहिजे. नंबर ऑफ चिल्ड्रन दे वांट, किती पाहिजे दे वांट, आणि व्हेन दे वांट, कधी पाहिजे. ही एकदम इझी मेथड तुमच्या लक्षात येते. व्हेन दे वांट, कधी पाहिजे आणि किती पाहिजे. ही कंट्रोल ठेवण्यासाठी आपण काय म्हणतो ह्याला? इझी भाषामध्ये फॅमिली प्लॅनिंग असं म्हणतो बरं का.
याचे मेन मोटिव्ह काय, ऑब्जेक्टिव्ह काय याचे, हे असणार आहे प्रमोट स्मॉल अँड हेल्दी फॅमिली. स्मॉल अँड हेल्दी फॅमिली, त्याच्यासाठी स्मॉल आणि हेल्दी फॅमिली असायला पाहिजे. याची ऑब्जेक्टिव्ह बरं का. रिड्यूस मॉर्टॅलिटी आणि अजून काय म्हणू शकतो, रिड्यूस मॅटर्नल मॉर्टॅलिटी बरं का. मॉर्टॅलिटीमध्ये पण कुठे मॉर्टॅलिटी त्याच्यामध्ये इन्फंट आणि मॅटर्नल ही दोन्ही आपल्याला काय करायचे, रिड्यूस करायचं आहे. आणि इम्प्रूव्ह करायचं, इम्प्रूव्ह हेल्थ ऑफ मदर अँड चाइल्ड. इम्प्रूव्ह द हेल्थ ऑफ मदर आणि बच्चू, मदर अँड चाइल्डची इम्प्रूव्ह करायचा हेल्थ, एक झालं. त्याच्यानंतर स्टेबलाइज द पॉप्युलेशन, इम्पॉर्टंट. पॉप्युलेशनला स्टेबलाइज करायचं आहे, स्टेबल करायचं आहे बाबा, तुम्ही एवढी ग्रोथ करू नका. ही सगळी काय फॅमिली प्लॅनिंग मधलं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. जे फॅमिली प्लॅनिंगचं आहे जे आपल्या इंडियामध्ये बरं का, हे इम्पॉर्टंट आहे. इंडिया, आपली जे इंडिया आहे, भारताने एकदम पहिला इंडिया लॉन्च्ड वर्ल्ड फर्स्ट, बघा काय, वर्ल्ड फर्स्ट नॅशनल फॅमिली काय लॉन्च केलेलं आहे, इंडिया लॉन्च्ड वर्ल्ड फर्स्ट नॅशनल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम. कोणी केलंय स्टार्टिंगला, नॅशनल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम कोणी लॉन्च केलं, एकदम पहिलं जगात आपलं भारताने केलेलं आहे. कधी 1952 मध्ये. ही विचारतील बरं का, इम्पॉर्टंट आहे बघा. इंडिया लॉन्च्ड वर्ल्ड फर्स्ट नॅशनल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम कधी, 1952 मध्ये. हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. आता काय म्हणतो आपण, असं म्हणतो का नॅशनल फॅमिली प्लॅनिंग, याचं नाम म्हणजे नाव थोडी बदललेलं आहे. आता आहे याचे नाव फॅमिली वेलफेअर प्रोग्राम. काय, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम म्हणून आपण म्हणतो आता. ओके, हे अंडर येण्याच्या मध्ये येते बरं का. सगळी जी मेन मिशन्स आहे सगळी, म्हणजे जे मेन प्रोग्राम सगळी A to Z मॅक्झिमम NHM अंडरमध्येच येते बरं का. हे पण तुमच्या लक्षात असायला पाहिजे. याच्यामध्ये फॅमिली प्लॅनिंग मध्ये काय असू शकतं, जे कंपोनंट आहे त्याच्यामध्ये जे कंपोनंट्स आहे फॅमिली प्लॅनिंगचं काय म्हणू शकतो, कंपोनंट्स. याच्यामध्ये काय काय येऊ शकते बाबा फॅमिली प्लॅनिंग म्हणजे, तुमच्या लक्षात येत असेल फक्त कॉन्ट्रासेप्शन बरं का. हे कॉन्ट्रासेप्शन एक पार्ट आहे ह्याच्यामधलं. कॉन्ट्रासेप्शन मध्ये काय काय येऊ शकतं, टेम्पोररी मेथड आणि परमनंट मेथड. ह्याच्यामध्ये 2 मेथड येते. त्याच्यानंतर अजून काय येते, मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ. काय, मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ ह्याच्यामध्ये येते, त्याचे सर्व्हिसेस. ओके, आणि इनफर्टिलिटी मॅनेजमेंट पण ह्याच्यामध्ये फॅमिली प्लॅनिंग मध्येच येते बरं का. आणि सेक्स एज्युकेशन अँड काउन्सिलिंग हे पण फॅमिली प्लॅनिंग मध्येच येतो, म्हणजे वेलफेअर प्रोग्राम मध्ये हे सगळे येतात. ओके, हे झालं. आणि रिप्रोडक्टिव्ह RCH, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड सेफ मदरहुड. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड सेफ मदरहुड. काय, सेफ मदरहुड ही सगळी याच्यामध्येच येतात. ओके, चला आपण कॉन्ट्रासेप्शनचे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. ही खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आपण नेक्स्ट क्लासेसमध्ये बघूया ह्याला. ओके, डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. हे झालं फॅमिली प्लॅनिंगचं. मग ह्याची सिम्बॉल काय असणार आहे, इन्व्हर्टेड रेड ट्रायंगल ह्याची काय असणार आहे, ह्याची सिम्बॉल असणार आहे. मग ही फॅमिली प्लॅनिंगचंच आहे. मग आपलं उत्तर असणार आहे तिसरा. मग हे काय, हेल्थ सर्व्हिसेस मध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे कुठली असतं ह्याच्यामध्ये, प्रायमरी हेल्थ सर्व्हिसेस, सेकंडरी हेल्थ सर्व्हिसेस आणि अजून काय, टर्शरी हेल्थ सर्व्हिसेस. प्रायमरी मध्ये कोण कोण येते, आयुष्मान आरोग्य मंदिर म्हणजे सब सेंटर आणि PHC. इथे कोण कोण येणार, सेकंडरी मध्ये CHC डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. त्याच्यामध्ये येणार एम्स येणार. आणि अजून काय म्हणू शकतो, मेडिकल हॉस्पिटल किंवा मेडिकल कॉलेज सगळे टर्शरी मध्ये येतात. हे सगळं तुम्हाला लक्षात आहे. ह्याचे सिम्बॉल वगैरे काय असते का, सगळ्यांचे वेगवेगळे असते. मग हे पण गेलं. मग आपलं एकदम बरोबर उत्तर कुठलं असणार आहे, फॅमिली प्लॅनिंग हे एकदम बरोबर उत्तर आहे. काय याचा सिम्बॉल इन्व्हर्टेड, बघा ट्रायंगल आहे बरोबर आहे, रेड कलर आहे बरोबर आहे, कसं आहे उलट आहे, म्हणजे इन्व्हर्टेड ट्रायंगल ह्याची सिम्बॉल आहे. ओके, चला बघा MCQ ऑफ द डे. ही क्वेश्चनची तुम्हाला आन्सर कुठे द्यायचं आहे, कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. विटॅमिन K इज ॲडमिनिस्टर टू द न्यूबॉर्न. न्यूबॉर्नला काय द्यायचं आहे, विटॅमिन K द्यायचं आहे. शॉर्टली आफ्टर बर्थ, म्हणजे आफ्टर बर्थ जन्मल्याने आपल्याला काय करायचं आहे, लवकर न्यूबॉर्नला विटॅमिन K द्यायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिझन्स, कशासाठी द्यायचं आहे आपल्याला, टू स्टॉप हेमरेज, टू ट्रीट इन्फेक्शन कमी होण्यासाठी, या हेमरेज म्हणजे ब्लिडिंग थांबवण्यासाठी,
टू रिप्लेस द इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोलाइटला रिप्लेस करण्यासाठी, किंवा टू फॅसिलिटेट द क्लॉटिंग, म्हणजे फॅसिलिटेट करायचं क्लॉटिंगसाठी. कुठलं उत्तर आहे तुम्हाला काय करायचं आहे, ही कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. ओके, तुमच्या लक्षात काय येते ते टाका. आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये याची स्टार्टिंग जे उत्तर आहे आपण काय करणार आहे, पहिलंच ह्याचं MCQ सॉल्व्ह करून घेणार आहे. ओके, चला मग लवकरच भेटूया. बघा, जे विद्यार्थी CHO 2025 साठी तयारी करत आहेत, कोण फॉर CHO महाराष्ट्र 2025 एस्पिरंट जे आहेत, त्यांनी काय करायचंय, आपले जे युट्यूब चॅनलचं याच्यामध्ये जायचं आहे. म्हणजे प्रोफाईल ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला, एक मिनिट मी कलर चेंज करून घेतो. हा, इथे दिसते बघा तुम्हाला, इथे प्लेलिस्ट दिसते. प्लेलिस्ट तुम्ही टच केल्यावर इथे दिसते तुम्हाला CHO PYQ 2023 ची एक प्लेलिस्ट दिसते तुम्हाला. त्याच्यामधलं मॅक्झिमम क्वेश्चन म्हणजे आपण 2023 मधला बरं का, 2023 मधलं PYQ ते आपण फुल्ली डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे, म्हणजे पेपर अनालिसिस केलेलं आहे. त्याच्यामधलं मॅक्झिमम क्वेश्चन रिपीट इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली रिपीट होऊ शकते. तुम्हाला सगळे हे बघायचं आहे बरं का. हे ह्याच्यामध्ये किती एपिसोड आहे, टोटल 1 ते 5 एपिसोड तुम्हाला भेटणार आहे. असं थंबनेल आहे त्याचं, तुम्ही बघून घ्यायचंय. कोणी कोणी बघायचंय 2025 मध्ये जे येणारे CHO कम्युनिटी म्हणजे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर जे एक्झाम देणार आहे, सगळी एस्पिरंट ही बघून घ्यायचं आहे. ओके, चला मग सगळ्यांनी काय करायचं, आता चॅनलला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला पण लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक द्यायचा आहे. काय देणार तुम्ही, फीडबॅक देणार, कसा वाटतं तुम्हाला हा व्हिडिओबद्दल, आणि शेअर करायचं आहे. जे विद्यार्थी CHO साठी तयारी करताय आणि DMER DHS आणि नॉर्शेट साठी तयारी करते, त्यांना ही चॅनलचं लिंक पाठवायचं आहे आणि त्याच्यासोबत सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायचं आहे. ओके, मग लवकरच भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. ओके, धन्यवाद.